नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण साधी सिंपल कांद्याची पात बनवणार आहे। हे बघा, त्यासाठी मस्त अशी ही कवळी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ह्या काठीला हे बघा छान अशी कांद्याची पात घेतलेली आहे आणि पातीला टाकणार आहे आपण साधी सिंपल हिरव्या मिरचीची आपल्याला पात बनवायची आहे। 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, छान असा टोमॅटो कापून घेतलेला आहे मी, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट छान झणझणीत आपल्याला पात बनवायची आहे। थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण सर्वात आधी घेणार आहे पात कापून घ्यायची आहे आपल्याला। आता अशाच प्रकारे हे आपल्याला छान मस्त बारीक पात कापून घ्यायची आहे। बघा छान अशी मस्त बारीक पात सगळी आपली पात ही कापून झालेली आहे आणि छोटे छोटे कांदे होते ते सुद्धा ठेवलेले आहे। त्या कांद्यानी भाजी पातीची आपली खायला एकदम छान लागते। चला तर मग आता आपण बनवायला घेऊया। कापून झालेली आहे पात एका भांड्यात काढून आपल्याला पात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पात बनवण्यासाठी ठेवलेले आहे आपण कढईमध्ये मी 2 वगैरे तेल टाकून तेल आहे। आता हे फोडणीसाठी आपल्याला लसूण टाकायचं आहे। ते लसूण आपल्याला छान असा बारीक कापून घ्यायचा आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकणार आहे आपण लसूण। लसूण छान तडला की टाकून द्यायचं आपल्याला हिरवी मिरची। थोडी तळल्यानंतर टाकून घेऊया आपण टोमॅटो। टोमॅटो छान बारीक होईपर्यंत आपण याला चांगलं परतून घेणार आहे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे, मिरची लसूण छान आपला तळलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला। कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आपण, त्यातच लगेच टाकून घेणार आहे आपली मुगाची डाळ। मुगाची डाळ छान टाकलेली आहे आपण, आता ह्याला आपण थोडंसं परतून घेणार आहे। हे बघा पात चांगली हलवून घेतलेली आहे। आता टाकणार आहे आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। ही 1 चमचा मी मीठ टाकून घेणार आहे। मिठाला पण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ही पात आपल्याला अशीच थोडंसं कमी गॅस करून आपल्याला ही पात छान मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये, झाकण ठेवलं की आपल्या पातीचा कलर बदलतो, त्यासाठी काय अशी ही उघडीच आपल्याला ही पात शिजवून घ्यायची आहे। बघा असं हलवून आपल्याला ही पात पाणी किती पातीला आपल्या सुटलेलं आहे ते पाणी छान असं मंद थोडंसं गॅस कमी करून हे पाणी सगळं आपल्याला पातीचं आटवून घ्यायचं आहे आणि आपली त्याच पाण्यामध्ये आपली पात सुद्धा शिजल। पात चांगली कवळी आहे, त्याच्यामुळं दुसरं पाणी टाकायची गरज लागणार नाहीये।
बघा मैत्रिणींनो, छान अशी पात आपली तयार झालेली आहे ना. आता आपण घेणार आहे मस्तपैकी ही पात जेवायला घेणार आहे. बघा छान अशी एकदम खाण्यासाठी मस्त पात तयारच झालेली आहे. इकडं पात, इकडं घेतलेला आहे भात आणि इकडं आंबट डाळ घेतलेली आहे. इकडे ज्वारीची भाकरी मस्त गरम गरम आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी काकडी सुद्धा घेतलेली आहे. बघू शकता आजचा मग साधा सिंपल आणि गावरान बेत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.